समोरून भूमिका मांडताना दिसत नाही असा देखील आरोप केला जातो. मी मांडले, त्याचा बापाने मांडले ना. सुरुवातीला म्हणला की या व्यवहाराशी माझा संबंध नाही. नंबर एक मिनिट काय होतं, मी म्हणून तुमच्याशी जरा बोलायला, कारण तुम्ही काही कसलेही प्रश्न विचारता. त्यावेळेस मी असं म्हणलो होतो की मी सकाळपासून त्या आढावा बैठका घेतोय. त्या आढावा बैठका घेऊन मी आत्ता बाहेर आलोय. तिथं मीडियाशी मी बोलायचो. मी उद्याच्याला मात्र संध्याकाळी म्हणजे मी सगळी माहिती घेऊन तुमच्याशी बोलीन. आणि त्या दिवशी बोललो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बोललो. कारण आपल्याला ज्या गोष्टीची अजिबातच माहिती नव्हती ती माहिती घेतल्याशी मी बोलतो. अजित पवार म्हणून पण बोलतो, परंतु तुम्ही लावताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणले. मी जरी म्हणलो आता मी एक नागरिक म्हणून बोलतो, तरी तुम्ही सांगताना काय म्हणणार, हा उपमुख्यमंत्री स्टेटमेंट केलं म्हणणार ना. त्याच्यावर मीच सांगितलं होतं आणि मी केलं ना. दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट केलं, लगेचच ते काय ते कॅन्सलेशन केलं, त्या कंपनीची माहिती घेतली, सगळं काही केलं. पार्थ पवारांनी चुकीची भूमिका घेतली, त्यांना पाठीशी घालण्याचं काम नाही. परंतु जी त्यांनी आता जी प्रकरणाची चौकशी होती, सिडकोचा देखील 5,000 कोटींचा घोटाळा. मला त्याबद्दल काय बोलायचं नाही. मी फक्त ह्याच्या संदर्भामध्ये माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथं होतं. म्हणून मी सांगितलं की ही चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पण ते ताबडतोब सूचना दिल्या, त्याच्यामध्ये GR पण काढला आणि चौकशी झाली. त्या दिवशी मला वाटतं नोंदणी कार्यालयावर धाड पण पडली, म्हणजे पोलिसांनी रेड पण टाकली कागदपत्र वगैरे जमा करण्याच्या करता. असं या प्रकरणामध्ये पहिल्यांदा खरेदी करत नाकारलं होतं साई निबंधकांनी, असं एक तक्रार आहे कोथरूडच्या काही नागरिकांनी केलेली. आणि त्याच्यानंतर त्यांनी ती तक्रार दाखल केली, परत याची चौकशी होती. 300 कोटीच्या संदर्भामध्ये त्यामध्ये भरली नाही. कोथरूडमधून तक्रार झाली. मी आपल्याला सांगू का साहेब, मी काय मगाशी म्हणलं, ह्या राज्याचं ACS ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना केली की त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करायची आणि काय काय त्या चौकशीमध्ये आलं पाहिजे हे सगळं सांगितलं. पुन्हा तेच विचारताय तुम्ही. आता ती चौकशीमध्ये त्यांनी करताना ज्याला कुणाला काय माहिती असेल त्यांनी द्यावी तिथं. अरे जे काय आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, माझ्याकडे आता तो कागद नाही, मी काल प्रेसला वाचून दाखवला की अशा प्रकारच्या पुन्हा चुका घडणार नाही म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे शासन म्हणून. म्हणजे आमचा नोंदणी विभाग असेल किंवा संबंधित अधिकारी असतील, त्याची चौकशी झाल्यानंतर त्याचाही रिपोर्ट ते देतील ना. कारण त्याच्यात विभागीय आयुक्त पण आहेत, कलेक्टर पण आहेत, जबाबदारी आयुक्त पण आहेत, असे बरेच जण आहेत. दादा, महायुतीतले माजी मंत्री तानाजी सावंत यांनी असं म्हटलंय की राष्ट्रवादी अशी अवलाद आहे की ती सत्तेशिवाय शांत बसू शकत नाही आणि पाण्यातून जसा मासा बाहेर काढल्यानंतर तर पडतो तशी अवस्था राष्ट्रवादीची. विनाशक आले विपरीत बुद्धी, आम्हाला काही बोलायचं नाही. कारण आम्ही मित्र पक्षांना, आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे. दुसऱ्यांनी वेडेपणा केला, असे काही बेजबाबदार आरोप केले म्हणून आपण त्याला उत्तर देऊन लगेच तुम्ही आहेच ना तानाजीराव सावंत, आपण असं म्हणलो, अजित पवार असं म्हणले, आता तुमचं काय म्हणणं. तुम्हालाही मीडिया चालवायचा असतो, 24 तास काहीतरी दाखवायला पाहिजे ना. त्याच्यावर मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.